नमस्कार मित्रांनो, मी अमृता आणि आपण पाहत आहोत रेणुका गवराणे यांचं दी आर्ट ऑफ बीइंग अलोन. तर आपण उर्वरित भागाला सुरुवात करूयात. तुमच्या स्वप्नातील आयुष्याचा आराखडा करा. जर तुम्हाला आपल्याला कुठे जायचे आहे हेच माहीत नसेल तर तुम्ही तिथे कसे पोहोचणार? प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते. प्रत्येकालाच आपले स्वप्नातील आयुष्य जगायचे असते. प्रत्येकाचेच काहीतरी भव्य दिव्य साध्य करण्याची इच्छा असते. प्रत्येकालाच या जगावर छाप सोडून जायचे असते. पण जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या दृष्टीने यश म्हणजे काय, तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही. किंवा तुम्ही म्हणाल, मला खूप पैसा कमवायचा आहे, सुंदर आलिशान घरात राहायचे आहे, माझे आईवडील व प्रियजनांना आरामदायी आयुष्य द्यायचे आहे, जगभ्रमंती करायची आहे आणि आनंदी व्हायचे आहे. हे एकाच वेळी किती मजेशीर व दुःखद आहे. जर आपण सर्वजण वेगवेगळे आहोत तर आपले स्वप्नातले आयुष्य सारखेच कसे असेल? कारण आपण बावळट आहोत. माझे शब्द कठोर वाटले असतील तर मला माफ करा, पण मला खरे बोलायचे होते. यश म्हणजे मोठे घर, भरपूर पैसा व सुट्ट्यांमध्ये काढलेले सुंदर सुंदर फोटो अशी आपली समजूत करून दिलेली आहे. आणि काही काळजी करू नका, मी तुम्हाला पैसे कमावण्याचे स्वप्न असण्यात काहीतरी गैर आहे असे सांगणार नाही, अजिबात नाही. मला पैसा प्रिय आहे, पण आपण बावळटपणा करत आहोत ही समस्या आहे. आपण सत्तेतील लोकांच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट करत आहोत. आपल्याला असे वाटते की सगळ्यांकडे जे आहे ते आपल्याकडे नसेल तर आपण कशाला तरी मुकत आहोत आणि ते मिळवणे हे आपले पुढचे ध्येय असले पाहिजे. शनालची बॅग आयफेल टॉवरच्या समोर प्रपोज करणाऱ्या देखण्या जोडीदारासह इटलीची सहल, इतर कोणाच्याही मुलांपेक्षा बुद्धिमान असलेले गोंडस मूल आणि अशाच प्रकारचे काय काय. यामध्ये आपल्याला विशिष्ट गोष्टी हव्या असणे ही समस्या नाही. यामध्ये समस्या अशी आहे की आपल्याला बाकी सगळ्यांकडे एखादी गोष्ट आहे म्हणून ती हवी असते, ज्यायोगे आपण बिचारे, मूर्ख अथवा चमत्कारिक दिसणार किंवा वाटणार नाही. आपण आपले आयुष्य म्हणजे इतर सगळेजण जी फालतू स्वप्ने पाहतात व त्यांच्याकडे ज्या ऐहिक गोष्टी असतात त्या साऱ्यांचं संकलन बनवत आहोत ही समस्या आहे. आयुष्यात आपल्याला काय हवे आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही ही समस्या आहे. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वात यशस्वी माणसाशी नक्कल करण्याचा प्रयत्न करतो, ज्यायोगे आपणही यशस्वी होऊ शकतो. मी या सगळ्याला उत्तमरित्या आखलेली व्यवस्था म्हणते, जिने आपली मूलभूत विचारक्षमता हिरावून घेतली आहे. तुम्हाला पाठपुरावा हवा असेल तर सांगते. तुम्ही म्हणता की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी भरपूर पैसा कमवायचा आहे. तुम्हाला किती पैसा मिळाल्यावर तुमचे समाधान होईल? स्वतःला यशस्वी समजण्यासाठी तुम्हाला किती पैसा हवा आहे? त्या ध्येयाच्या 1% जवळ जाण्यासाठी तुम्ही किती योजना ठरवली आहे का? जर तुमचे दरमहा 1,00,000 रुपये मिळवण्याचं स्वप्न असेल तर त्यापैकी पहिले 10,000 मिळवण्याची तुमची काय योजना आहे? का तुम्हाला असे वाटते की एखाद्या दिवशी तुम्ही जादूने शून्यापासून 10,00,000 रुपयांपर्यंत झेप घेऊ शकाल? आणि जर तुम्हाला असे वाटत असेल तर अशी जादू प्रत्यक्षात घडण्याची कुठली युक्ती किंवा उपाय तुमच्याकडे आहे का? आपण असे मानू की तुम्ही संत आहात आणि तुमचे ध्येय पैसा कमवणे नसून आयुष्यात शांती व मनस्वास्थ्य मिळवणे हे आहे. ठीक आहे, मग तुम्ही मनशांतीसाठी काय करता? ध्यान करता. किती वेळ? तुम्ही कधीतरी उठून ध्यान करता आणि तुमच्यावर हजारो विचारांची सरबत्ती केल्याबद्दल तुमच्या मेंदूला शिव्या घालता. का तुम्ही दररोज ठराविक वेळी ठराविक मंत्र मार्गदर्शन अनुसरून ध्यान करता? तुम्ही काही रोजनिशी वगैरे लिहिता? का आपल्या आयुष्यात असा गोंधळ माजला आहे याबद्दल फक्त अतिविचार करत राहतात? हे बघा, तुम्हाला वाईट वाटावे हा माझा उद्देश नाही. मी फक्त तुम्हाला तुमच्या वास्तवाची ओळख करून देते. आपण फक्त यशस्वी होण्यासाठी कल्पना व इच्छा करून यशस्वी होऊ असे तुम्हाला वाटत असेल, ते सुद्धा तुमच्या दृष्टीने यश म्हणजे काय हे स्पष्ट नसताना, तर तो तुमचा भ्रम आहे आणि त्यामुळेच तुम्ही एकटे असणे गरजेचे आहे. तुमच्या अवतीभोवती काही चांगली माणसे असली आणि तुमचे आयुष्य अगदी मौजमजेचे असले तरीही तुम्ही दररोज एकटे राहण्यासाठी काही वेळ काढला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणाच्याही प्रभावाविना स्वतंत्रपणे विचार करू शकाल. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमचा संबंध फक्त एकाच मनाशी, एकाच मताशी व एकाच दृष्टिकोनाशी येतो. आणि तुम्ही कधीच एकटे राहिलेले नसल्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हेच तुम्हाला माहीत नसते. जग तुम्हाला जे देते तेच तुम्ही अनुसरत व स्वीकारत असता. मी एकटीने अधिक वेळ घालवायला सुरुवात करणे हे एक कारण आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता
तेव्हाच तुम्हाला आपल्याला खरोखर काय हवे आहे हे समजते. जेव्हा तुमचे अंतर्मन तुमच्याशी बोलते तेव्हा त्यात कसलीही लबाडी नसते. त्यामुळे तुम्हाला आपल्याला खरोखर काय हवे आहे हे समजते. मला लोकांकडून मार्गदर्शन घेणे बंद करायचे होते. मी अशा लोकांपैकी होते ज्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. मला स्वतःच्या मतांबद्दल जराही आत्मविश्वास नसायचा. जर माझ्यासमोर 2 पर्याय आहेत तर मला त्यातला एक पर्याय निवडायला अजून अनंत काळ लागत असे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे सांगण्यासाठी मी कायम लोकांची मदत घेत असते. पण जेव्हा मी माझ्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या निर्णयांच्या डोहात एकटे राहिले तेव्हा आपण किती अवलंबून आहोत हे लक्षात आले. कोणतेही निर्णय आत्मविश्वासाने घेण्याइतका माझा स्वतःवरच विश्वास नाही हे माझ्या लक्षात आले आणि हे फक्त माझ्यापुरतेच राहावे अशी माझी इच्छा आहे हेही मला कळले. आपण इतरांचे अनुकरण करतो याचे मुख्य कारण आपल्या निर्णयांवर व निवडीवर विश्वास नसतो हे आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर भीती वाटत असते. त्यामुळे बहुसंख्यांवर विश्वास ठेवणे हे आपल्याला सुरक्षित वाटते. आपण नव्या वाटेवरून जात नाही कारण त्यावर फारसे कोणी नसते किंवा ती वाट एकाकीच असते. पण आता पुरे झाले. तुम्हाला इतर कोणासारखे तरी बनण्याची इच्छा करण्याचा कंटाळा नाही आला? जिथे सौंदर्याची संदिग्ध आणि सर्वांसाठी जवळजवळ सारखीच व्याख्या असते तिथे सुंदर दिसण्याच्या या शर्यतीत धावण्याचा तुम्हाला कंटाळा नाही आला? तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला कार्यपद्धतीचा आनंद घेता येत नसताना यशप्राप्तीचा प्रयत्न करून तुम्ही थकला नाहीत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाकी सगळ्यांनी जे केले ते करण्यात तुम्ही तुमचा जन्म वाया घालवाल आणि अखेर तुमच्या ध्यानात येईल की आपण आपल्याला हवे ते कधी केलेच नाही किंवा आपण आपल्या मनाप्रमाणे जगलोच नाही याची तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्हाला या पुस्तकातून फक्त एक गोष्ट घ्यायची असेल तर सांगते. प्रत्येक गोष्टीची स्वतःची व्याख्या बनवायला शिका. तुमचे आयुष्य म्हणजे अशा गोष्टींची विश लिस्ट बनवू नका ज्या इतर सर्वांकडे आहेत असे तुम्हाला वाटते. स्वतःच्या व्याख्या बनवा. आपल्याला काय हवे आहे हे कळत नसतं तेव्हा तुम्हाला सगळे चमचमते आणि चकचकीत हवे असते. परमेश्वराची कृपा म्हणजे त्याने आपल्या सर्वांना आपापला मेंदू दिला आहे आणि आपण इथे आहोतच. आपण आपल्या मेंदूचे बटन बंद करून जगाची आपल्याकडून जे करण्याची अपेक्षा असते ते आंधळेपणे अनुसरत असतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, माझे जे स्वप्न होते ते सगळे माझ्याजवळ असूनही मी सुखी का नाही आहे? सगळेजण सांगत आहेत त्याचप्रमाणे मी कृतज्ञता यादी बनवावी मला लाभलेल्या कृपाप्रसादाची दखल घेण्यासाठी आणि मी किती भाग्यवान आहे हे याचे स्वतःला स्मरण देण्यासाठी. मित्रांनो, आता तुमच्या मेंदूचे बटन सुरू करण्याची वेळ झाली आहे. ज्यायोगे तुमच्या आतला प्रकाश तुम्हाला वाट दाखवू शकेल. आणि हे कसे करायचे? अगदी साधे सोपे आहे. आपण जसे समाजाचे नियम व निर्धारित व्याख्या अनुसरत आलो आहोत तसे आता आपण प्रत्येक गोष्टीत आपले नियम व व्याख्या बनवायला शिकायचे. लोकांना प्रत्येक गोष्टीला काहीतरी व्यक्तिगत स्पर्श द्यायचा असतो, अगदी कॉफीच्या मगला सुद्धा. पण त्यांना स्वतःच्या आयुष्याचा विसर पडतो. किती गंमत आहे ना? असो, बेटर लेट दॅन नेव्हर, बरोबर ना? काही दिवसांपूर्वी मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर दैनंदिन आयुष्यात आनंद शोधण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका माणसाची कॉमेंट आली, मी माझ्या आनंदासाठी काय केले पाहिजे हे मला अजूनही समजत नाही. आपण स्वतःपासून किती दूर गेलो आहोत हे यावरून लक्षात येते. लोकांना शोधण्याच्या शर्यतीत आपण स्वतःला हरवून बसलो आहोत. मी तुम्हाला तुमचा आनंद अथवा यश मिळवून देण्यात मदत करणारी काही तंत्रे अथवा युक्त्या, उपाय सांगावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर माफ करा. तुम्ही इथेच हे पुस्तक बंद करा. मी तुम्ही काय करावे हे सांगू शकत नाही. तुम्ही कोण आहात, तुमचा भूतकाळ काय आहे, तुम्ही कशामुळे थरारून उठता, कशामुळे तुमच्या सर्वांगातून आनंदाची लहर दौडत जाते हे मला माहीत नाही. मला यातले काहीच माहीत नाही, ते कोणालाच माहीत नसते. आणि समजा मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही या पुस्तकाला ऑनलाईन चांगले रेटिंग द्याल. क्षणभर तुम्हाला प्रेरणा मिळाल्यासारखे वाटेल, पण काही दिवसातच तुम्ही ते विसरून जाल. का? कारण ते तुमच्याकडून आलेले नसेल. त्यामुळे ते तुमच्या आयुष्यात फिट होणार नाही. तुम्ही स्वतः बसून तुमच्या स्वतःच्या व्याख्या बनवायला सुरुवात करण्याची गरज आहे. तुम्हाला सुखी व्हायचे आहे ना? छान. तर मग तुमच्या दृष्टीने सुख म्हणजे काय? आणखी खोलात जाऊन विचार करा आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या शोधा. तसेच तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही सुखाचा थोडासा शिडकावा कसा आणू शकता हे ठरवा. तुम्ही तुमचे सुख यूट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात शोधू नका. ते तुम्ही स्वतःच्या काळजात शोधा. तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे? उत्तम. आता स्वतःला विचारा की तुझ्या दृष्टीने यश म्हणजे काय? तुमची यशाची व्याख्या काय आहे? तुम्ही यशस्वी आयुष्याचे कल्पनाचित्र कशा प्रकारे रंगवता? तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आहात का? की तुम्हाला आयुष्याच्या सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे?
तुमची यशाची व्याख्या हे तुमचे एक होकायंत्र असेल. तुम्ही इतर कोणाच्या तरी पाऊलखुणा गिरवत स्वतःचे आयुष्य घडवू शकत नाही. तुमचे आयुष्य हा तुमचा ठेवा आहे. तुमचे आयुष्य तुमच्या हाती आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन स्वतः प्रत्येक गोष्टीची व्याख्या बनवायला सुरुवात करा. इतरांचे अंधानुकरण करणाऱ्या गुलामासारखे जगणे पुरे झाले. तुम्ही प्रत्यक्षात जगाचा राजा राणी नसाल, पण तुमचे आयुष्य तुमच्या कृतींवर अवलंबून असते. त्यामुळे ते तुमच्या मालकीचे असल्यासारखी कृती करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. प्रत्येक गोष्टीची स्वतःची व्याख्या बनवा. समाजाकडून काहीही स्वीकारण्याआधी विचार करा. परमेश्वराने तुम्हाला जे मेंदूचे वरदान दिले त्याचा उपयोग करा. स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा आणि स्वतःसाठी खरे मार्गदर्शन शोधा. आता तुम्हीच तुमच्या आयुष्याचे मालक बनण्याची वेळ आली आहे. आता तुम्हीच तुमच्या आयुष्याला व्यक्तिगत स्वरूपाचे घडवण्याची वेळ आली आहे आणि आता या वाटचालीस सुरुवात करा. पुढील धडा आहे कृती आराखडा. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे तुम्ही शोधत नाही, तोवर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील आयुष्य घडवता येणार नाही. तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे आहे का? सर्वांनाच हे करायचं असते, पण प्रश्न असा आहे की का? तुम्हाला तुमचे आयुष्य का बदलायचे आहे याची 2 कारणे देऊ शकता का? तुम्हाला तुमची अथवा तुमच्या आयुष्यातील कोणती गोष्ट आवडत नाही आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्याची गरज वाटत आहे? पण जर तुम्हाला याची 2 भक्कम कारणे सांगता येत नसतील, तर हे सगळे केवळ एखादे प्रेरणादायी व्याख्यान ऐकल्यासारखे वाटते, जे तुम्ही पुढल्या 2 दिवसात विसरून जाल. आपल्याला काय बदलायचे आहे हे कळल्याखेरीज तुम्ही बदलाच्या दृष्टीने कशावर काम करणार? त्यामुळे तुम्ही एका जागी बसून विचारपूर्वक यादी बनवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी आवडत नाहीत, आपल्याला काय बदल करावे लागतील हे जाणून घेणे हे तुमच्या स्वप्नातील आयुष्याच्या दिशेने पहिले पाऊल असेल. तुमचे आत्ताचे आयुष्य हे तुमच्या स्वप्नातील आयुष्यापेक्षा वेगळे असणार हे उघड आहे. त्यामुळेच तर आपण त्याला स्वप्नातील आयुष्य असे म्हणतो. तुमच्या स्वप्नातील आयुष्य व आत्ताचे आयुष्य यात काय फरक आहे हे स्वतःला विचारा. फक्त व्यावसायिकदृष्ट्या फरक नव्हे, तर आणखी खोलवर जाऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रातील फरक बारकाईने जाणून घ्या. प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे वैयक्तिक, व्यावसायिक, भावनिक व मानसिक अशा क्षेत्रातील फरक. मी जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्र असे म्हणते, तेव्हा मला तुमच्या स्वप्नातील दैनंदिन आयुष्य कसे आहे ते जाणून घ्या असे म्हणायचे असते. हे काही चुटकी वाजवताच एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. एक दिवस तुम्हाला तुमच्या स्वप्नातील आयुष्य घडवता यावे यासाठी तुम्हाला त्यानुसार रोज कृती करावी लागेल. हे वाक्य मनात खोलवर झिरपेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा. आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, काही चमत्कार घडणार नाही. तुम्हाला दररोज तुमची जीवनपद्धती बदलावी लागेल. म्हणून पुन्हा सांगते, थोडासा विराम घ्या. एखाद्या शांत जागी बसा. कागद पेन घ्या आणि आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या 5 गोष्टी आवडत नाहीत त्या लिहा. मग तुमची आत्ताची नोकरी असेल किंवा तुमच्या झोपेचे वेळापत्रक असेल, ही यादी दुसरा कोणी येऊन बनवणार नाही. तुम्हाला ती स्वतःलाच बनवावी लागणार आहे. ती सुद्धा आजच. नाहीतर मग 70चे होऊन जगलेल्या आयुष्याबद्दल पश्चाताप करण्याची वाट बघत बसा. तुम्ही तुमचे स्वप्न काय आहे आणि तुमच्या आत्ताच्या आयुष्यात काय गैर आहे हेच नीट जाणून घेतले नाहीत, तर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील व्यक्ती बनता येणार नाही. मी तुम्हाला एक गुपित सांगते, कधीकधी स्वतःच्या बाबतीत कठोरपणे वागायला हरकत नाही, कारण पराकोटीचे आत्मप्रेम तुम्हाला वास्तवापासून दूर नेऊ शकते. मग तुम्ही एका काल्पनिक विश्वात जगू लागतात. आपल्याला तसे घडायला नकोय. आपल्याला आपण जसे आहोत त्यावर प्रेम करायचे आहे आणि आपण जे कोणी बनण्याच्या प्रक्रियेत आहोत त्याबद्दल उत्साह हवा आहे. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. अरे, मी परिपूर्ण व्यक्ती आहे, माझ्या आयुष्यात काहीच गैर नाही असे भासवू नका. मित्रांनो, असे अजिबात वेद करू नका. हे विषारी आत्मप्रेम ठरेल. आपण काय करण्यास सक्षम आहोत, आपण आपले अंगभूत सामर्थ्य पूर्णतः कसे प्रकट केलेले नाही हे आपल्या अंतर्मनाला खोलवर कुठेतरी माहीत असते. या तफावतीतूनच आत्मघृणा निर्माण होते. ही तफावत दूर करण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही इतरांकडून कशाचीही मागणी करण्यापूर्वी आधी स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. आपणच आपल्या स्वप्नांची हत्या करत होतो ही गोष्ट स्वीकारण्याचे ध्येय दाखवा. तुमचा मेंदू तुम्हाला कदाचित काही असत्य गोष्टी सांगेल. त्यांच्यासमोर तुम्ही भक्कमपणे उभे राहा. तुम्हाला आयुष्यात असे बरेच लोक भेटतील ज्यांची कृती व त्यांचे बोलणे यांचा मेळ असणार नाही. तुम्हाला तुमच्याशी खोटे बोलणारे बरेच लोक भेटतील. इतर लोकांनी तुमच्याशी कसे वागावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला मात्र शिकू शकता. आपल्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे तुम्हाला आतमध्ये कुठेतरी ठाऊक असते. तुम्हाला केवळ वापरून घेतले जाते. म्हणून एखाद्या माणसाला कधी सोडून जायचे ते तुम्हाला कळते. आपले कधी चुकले हे तुमच्या लक्षात येते आणि आपल्यावर कधी अन्याय झाला हेही तुम्हाला समजते. तरीही तुम्ही फक्त तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये
राहता आणि गोष्टी जशा आहेत तशा राहू देता. मग तुमचा मेंदू तुम्हाला फसवू लागतो आणि तुम्ही एखादे काम सुरू न करण्याबाबत स्वतःला उत्तम सबबी पटवून देता. एखाद्या माणसाला पुन्हा संधी देता किंवा सोमवार उजाडेपर्यंत जंक फूड खात राहता. याचे कारण म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे ही सर्वात अवघड गोष्ट असते. तुम्हाला ज्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटते त्यासोबतच तुम्हाला जगावे लागते. त्यामुळे परिस्थिती सुधारण्यावर काम करण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे पर्यायच उरत नाही. पण स्वतःशी प्रामाणिक राहण्याने तुमचे आयुष्य अधिक समाधानकारक होईल. आपल्यासाठी जे सर्वोत्तम होते ते आपण केले या गोष्टीचा तुम्हाला आनंद मिळेल आणि येथूनच आत्मसंतोषाची सुरुवात होते. पायरी 1. एका वेळी एकच गोष्ट. आपण स्वतःमध्ये सुधारणा करत असताना एक सर्वात मोठी चूक करतो. ती म्हणजे आपण एकाच वेळी सगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. आपण रोज जिमला जाण्याचा प्रयत्न करतो, रोज कृतज्ञता यादी बनवतो, रोज आरोग्याला पोषक अन्न सेवन करतो, यासारख्या बऱ्याच गोष्टी करतो. एकाच वेळी सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याने आपण इतके खाली गडबडतो की आपण सगळ्याच गोष्टी सोडून देतो आणि नंतर अपयशी ठरल्याबद्दल स्वतःला दूषणे देतो. तुम्ही एकाच वेळी सगळ्या गोष्टी बदलू शकत नाहीत. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुमचेच हात पळतील. तुम्ही स्वतःच ही वाटचाल विषारी व घुसमटवणारी बनवाल आणि प्रचंड मेहनत करूनही तुम्हाला आयुष्यात कोणत्याच क्षेत्रात परिणाम दिसणार नाहीत. तेव्हा तुम्ही सगळेच सोडून द्याल. त्यामुळे काय होईल? तुमचा आत्मसन्मान खचेल. आपल्याला आयुष्यात कधीच काही चांगले साध्य करता येणार नाही असे तुम्हाला वाटू लागेल. एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे का? कारण आपल्या रोजच्या दिनक्रमात एखादी गोष्ट बदलणे तुलनेने सोपे असते. ती गोष्ट सहजपणे अंगवळणी पडते आणि जेव्हा तुम्हाला एका क्षेत्रात फलनिष्पत्ती घडलेली दिसते तेव्हा तुम्हाला आनंद तर होतोच, शिवाय तुमचा आत्मसन्मानही उंचावतो. आपल्या आयुष्यात आणखी काही गोष्टीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आत्मविश्वास येतो. 2020 साली मी नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी मी यशस्वी फ्रीलान्सर बनेन अशी माझी आशा होती. मी प्रयत्न करून पाहिला पण अपयशी ठरले. कित्येक महिने मला एकही क्लायंट मिळाला नाही. मी अतिशय निराश झाले होते. माझ्याकडे माझे खर्च भागवण्यासाठी कुठले साधन नव्हते. त्याचवेळी माझे सगळे कॉलेज मित्रमैत्रिणी भरपूर पैसा कमवत होते. स्वतःच्या पैशाने सुट्ट्यांचा आनंद घेत होते, खरेदी करत होते. मला त्यांचा मत्सर वाटत होता. मी ही प्रगती करत आहे हे मला सिद्ध करायचे होते. मग मी मीडियम या लेखकांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवर लिहायला सुरुवात केली. मला या उद्योगाकडून कसलीही आशा नव्हती. मी काहीतरी करते एवढेच मला सिद्ध करायचे होते. दररोज एक लेख लिहिण्याचे माझे ध्येय होते. 10 महिन्यांनी माझे 10,000 फॉलोअर्स झाले. एवढेच नव्हे तर मला वाचकांकडून इतके भरभरून प्रेम मिळाले की त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी स्वतःला लोकप्रिय लेखक म्हणून पाहू लागले. माझा नेहमीच शब्दांच्या सामर्थ्यावर विश्वास होता, पण मीडियमवर इतके प्रेम मिळाल्यानंतर मला माझ्या शब्दांच्या सामर्थ्याबद्दल विश्वास वाटू लागला आणि त्यातूनच माझे पहिले पुस्तक दी वूड्स ऑफ माय वर्ड्स जन्माला आले. हे सगळे अजूनही स्वप्नवत वाटते, जुना आभास. जर कोणी 10 वर्षांच्या मला तू एक दिवस लेखिका बनशील असे सांगितले असते तर मी हसले असते. जर 2020मध्ये मला कोणी तू एक दिवस लेखिका बनशील असे सांगितले तर ते माझ्या अवस्थेची टर उडवत आहेत असे समजून मी आणखीनच निराश झाले असते. मी स्वतःला उत्तम लेखिका मानले असते. पण आता मी माझे दुसरे पुस्तक लिहिते यावर माझा विश्वास बसत नाही आहे. हे सगळे घडले कारण मी 2020 साली एक निर्णय घेतला होता आणि तो फक्त निर्णय नव्हता, ती कृती होती. मी सलग 10 महिने दररोज केलेल्या एका कृतीने माझ्यात परिवर्तन घडवले होते. आत्मविश्वासाचा अभाव असलेला लिहिणारी ती मुलगी, ते लोकप्रिय लेखिका. तुम्हीही तेच करावे अशी माझी इच्छा आहे. अकस्मात मोठमोठे बदल घडतील असे मानू नका. काहीतरी जादूची कांडी फिरेल अशी आशा ठेवू नका. सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काय काय आवडत नाही याची यादी तुम्ही बनवली असेल ती समोर ठेवा आणि त्या यादीतील एक मोठा मुद्दा घ्या. एक मोठा मुद्दा म्हणजे काय तर 2020 साली माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत होत्या. मी सुडवले नव्हते. माझ्या अंगभर ॲलर्जी आलेली होती. माझ्या करिअरला काय दिशा मिळणार आहे याची मला कल्पना नव्हती आणि या साऱ्यामुळे माझे मानसिक आरोग्य ढासळलेले होते. इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. लोक तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर काम करायला सांगतील जणू ते तुमच्या शाळेतल्या शिक्षकाने दिलेला गृहपाठ असावा. तुमचे मानसिक आरोग्य हे तुमच्या चालू मनस्थितीची फलनिष्पत्ती असते. तुमच्या आयुष्यात जर काही सुरळीत घडत नसेल तर तुम्हाला मानसिक ताणतणाव, नैराश्य अथवा चिंता भेडसावतात. समस्या जितकी मोठी असेल तितका तुम्हाला जास्त ताणतणाव जाणवेल. माझ्या बाबतीत माझे करिअर हा माझ्यासाठी सर्वाधिक काळजीचा विषय होता. माझी दुसरी नोकरी अत्यंत भयंकर होती, अगदी विषारी. तिथली माझी बॉस माझ्यावर सतत डाफरत असायची. मला लेखिका म्हणून कधीही करिअर घडवता येणार नाही असे ती म्हणायची. त्यावेळी मी तिथे उमेदवारी करत होते. जेव्हा
मी उज्ज्वल भविष्याच्या आशेने ती नोकरी सोडली आणि काम मिळवण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी माझ्या त्या बॉसचे शब्द माझ्या मनात घणघणू लागायचे. मला तिचे बोलणे खरेच आहे असे वाटू लागले होते. मी स्वतःच्याच पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले होते. या साऱ्यामुळे मला नैराश्य आले होते. त्यानंतर जवळजवळ 200 पुस्तके वाचल्यानंतर मला एक गोष्ट कळून चुकली, ती म्हणजे कृती हा जवळजवळ प्रत्येक गोष्टीवरचा इलाज आहे. त्यामुळे मी मीडियमवर उडी घ्यायचं ठरवले. त्यानंतर वाटचाल तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही आज ज्या प्रकारे जगत आहात त्यामध्ये तुम्हाला अनेक उणिवा आढळतील. आता या क्षणी तुमच्या आयुष्यातल्या ढिगभर गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, पण लक्षात घ्या, तुम्ही काही जादूगार नाही. तुम्ही ताबडतोब सगळ्या गोष्टी सुरळीत करू शकत नाहीत. इथे तुम्ही अनिर्णयतावादी बनण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता जी सर्वात मोठी समस्या वाटत असेल ती निवडा. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खाली खेचत असते? तुमच्या आयुष्यातील असे कोणते क्षेत्र आहे जे तुम्हाला चिंता व ताणतणाव देते? तुमच्या आयुष्याची अशी कोणती बाजू आहे ज्यामुळे तुम्हाला एकाच जागी जखडल्यासारखे वाटते? ती एक मोठी समस्या आहे. तो एक मोठा मुद्दा शोधून काढा. कदाचित या समस्येमुळेच तुम्हाला एकट्याने राहणे आवडत नसेल. आपण एकटे असलो की आपले मन आपल्याला आयुष्यातील चुकीच्या गोष्टींबद्दलची नोटिफिकेशन्स पाठवू लागेल हे तुम्हाला माहीत असते. तुम्ही जेव्हा एकटे असाल, तुम्हाला करायला काहीही काम नसेल, अशा वेळी तुमचे मन तुम्हाला मागे खेचून तुमच्या आयुष्यात नैराश्य आहे याचे स्मरण देईल हे तुम्हाला माहीत असते. तुम्हाला सगळ्या गोष्टी ताबडतोब बदलाव्यात व सुधाराव्यात असे आत्यंतिकतेने वाटेल, पण लक्षात ठेवा, तुम्ही माणूस आहात. तुम्ही एकाच वेळी अनेकविध गोष्टींवर सारख्याच कार्यक्षमतेने लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तुम्ही जेव्हा एकच गोष्ट सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कामगिरीचे मोजमाप करणे अधिक सोपे होते आणि तुमच्यामध्ये उत्साह राहतो. तुम्हाला एका दिवसात स्वतःचे जग बदलण्याचे दडपण जाणवत नाही. आता तुम्ही काही वेळ पुस्तक बंद करा आणि तुमच्या आयुष्यातील तो एक मोठा मुद्दा घ्या, कारण यानंतर आपण त्या एका क्षेत्रावर कसे काम करता येईल ते पाहणार आहोत. पायरी 2. एक मोठी कृती. आपल्या आयुष्यात कोणत्या क्षेत्राकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे हे ठरवल्यानंतर आता वेळ आहे कृती करण्याची. पण प्रश्न असा आहे की सुरुवात कुठून करायची? बरेच लोक बाह्य प्रेरणेने यादृच्छिकपणे आरंभ करण्याची चूक करतात आणि मग पुढल्याच आठवड्यापर्यंत त्यांना काही समजेनासे होते. माझ्या बाबतीत हे नेहमी घडायचे. काही काळापूर्वी मी आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. मी प्रेरणेने भारून जाऊन ठरवायचे, यंदा मी आरोग्यसंपन्न होणारच आहे. त्यानंतर आठवड्याभराच्या आत मी नेटफ्लिक्सवर प्रणयरम्य कॉमेडी पाहत फ्राईज व पिझ्झावर ताव मारत असायचे. पण याआधी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा मीडियमवर लिहू लागले तेव्हा माझे एकच ध्येय होते आणि ते ध्येय कृतीवर आधारित होते. पहिल्या दिवसापासून माझ्यासमोर रूपरेषा स्पष्ट होती. मी हे माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा लिहिले आहे. मी माझ्यासोबत एक ग्रुप केला आहे ज्यात फक्त मी आहे आणि ही फार छान युक्ती आहे. फक्त स्वतः पुरताच एक ग्रुप तयार करायचा आणि स्वतःला मेसेज पाठवायचे. असे मेसेजेस जे तुम्हाला इतरांकडून आलेले आवडतात, असे मेसेजेस जे तुम्ही तुमच्या आजच्या स्वला शांत होऊन सरळ रेषेत विचार करण्याबद्दल सांगण्यासाठी करू शकता किंवा स्मरण देण्यासाठी म्हणून काही गोष्टी लिहू शकतात. मी स्वतःला मेसेज केला होता, दररोज एक लेख लिहिणे हे तुझे ध्येय आहे. मी माझ्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कधीही कुठले एक्सेल शीट केले नव्हते किंवा कुठली टेम्पलेट्स अथवा छानशी वही वगैरे आणले नव्हते. याचे कारण सांगू? कारण मला स्वतःवर अतिरिक्त ओझे लादायचे नव्हते. एका कृतीची नोंद ठेवणे कितीसे अवघड असते. दररोज एक लेख, एकतर मी लिहीन किंवा लिहिणार नाही, असे सोपे आहे ना? अतिशय चांगली व ऊर्जादायी वाटणारी मोठमोठी ध्येय ठेवणे चांगले असते. ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. त्यातून तुमचा उत्साह दिसतो, पण त्यातून तुमचे चित्त थाऱ्यावर नाही हेही व्यक्त होते. लोक सतत ध्येय ठरवत असतात, ते स्वतःलाच मोठमोठी वचने देत असतात, पण अखेर ते फक्त सबबी असतात आणि बाकीच्यांनी आपला शब्द पाळला पाहिजे, आपली वचने पूर्ण केली पाहिजेत अशी अपेक्षा करतात. अरे, अशाने आपण स्वतःचीच थट्टा करत असतो. दीर्घ श्वास घ्या, शांत व्हा आणि माझ्या सांगण्यावर लक्ष केंद्रित करा. ही एक गोष्ट प्रथम तुमच्या ध्येयाकडे पाहण्याची दृष्टी व तुमची काम करण्याची पद्धत खरोखरच बदलून टाकेल. संदिग्ध ध्येय ठरवण्याऐवजी कृतिध्येय ठरवण्यावर लक्ष केंद्रित करा. कृतिध्येय म्हणजे काय? तर आपल्या स्वप्नातील आयुष्य साध्य करण्यासाठी आपण काय करायचे आहे हे ठरवणे म्हणजे कृतिध्येय होय.
आपल्या गंतव्याच्या एक पायरीजवळ जाण्यासाठी तुम्ही दररोज काय करणे अपेक्षित आहे हे कृती ध्येयावरून सुस्पष्ट होते. मी जेव्हा माझे कृती ध्येय ठरवले तेव्हा माझे लक्ष लेखन हे आहे ही गोष्ट माझ्या मनात स्पष्ट होती. ही कृती आहे, दररोज करण्याची आहे. त्यावरून मी ही कृती किती वेळा करणे अपेक्षित आहे हेही स्पष्ट झाले. आता तुमची पाळी आहे. पण स्वतःवर जादा काम लादू नका. एक कागद घ्या, त्यावर मोठा मुद्दा, एक कृतीध्येय असे लिहा. होय, तुमच्या गंतव्याच्या जवळ जाण्यासाठी दररोज तुम्ही कोणती कृती करणार आहात ते सुस्पष्टपणे लिहा आणि त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती कृती करा. पायरी 3. स्वतःचा स्वभाव ओळखा व तुमच्या कृती समक्रमित करा. मानवी स्वभावातील एक मूलभूत गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला एखादी गोष्ट करण्यास जितके भाग पाडाल तितके तुम्हाला उदास व निराश वाटते. तुम्हाला ते तुमच्यावर लादल्यासारखे वाटते. काही काळापूर्वी मी जेव्हा चांगल्या सवयी व मनोवेधक दिनक्रम अनुसरण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी मी अपयशी ठरले. मी स्वतःला एक सवय लावून घेण्यासाठी कायम प्रगतशील होते. ती म्हणजे पहाटे 5 वाजता उठणे. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे असतात असे मला मनापासून वाटते. मी रॉबिन शर्माचे दी 5 AM क्लब हे पुस्तकसुद्धा वाचले. अतिशय चांगले पुस्तक आहे. त्यानंतर मी हॅल एल्रॉड यांचे दी मिरॅकल मॉर्निंग हे अत्यंत वाचनीय पुस्तकही वाचले. तसेच मी यूट्यूबवरही अनेक व्हिडिओ पाहिले. हाऊ टू वेक अप अर्ली वाले आणि अर्ली मॉर्निंग रुटीनचे व्हिडिओ पाहिले आणि मला लवकर उठणे शिकायचे होते म्हणून मात्र कशाचाही उपयोग झाला नाही. मी प्रयत्न करत होते पण यश येत नव्हते. असे अनेकदा घडले. माझी आई मला आजही स्लीपिंग ब्युटी म्हणते. आता प्रश्न असा होता की असे का घडत होते? मी सकाळी लवकर उठण्यासाठी इतकी मेहनत का घेत होते? एवढेच नव्हे तर उशिरापर्यंत झोपून राहण्याबद्दल मी स्वतःला दूषणे द्यायचे. पण एके दिवशी मला शरीराचे घड्याळ ही संकल्पना मात्र कळली. प्रत्येकाचे शरीराचे घड्याळ हे वेगवेगळे असते. थोडक्यात सांगायचे तर तुमची सर्वोत्तम कामगिरी कधी घडते हे तुमच्या जैविक घड्याळावर अवलंबून असते. हेच सोप्या भाषेत सांगायचे तर प्रत्येकाची जडणघडण ही सकाळी लवकर उठण्यासाठी झालेली नसते. काही लोकांची सर्वोत्तम कामगिरी ही रात्रीच्या वेळी घडते तर काही लोक सकाळच्या वेळेला पसंती देतात. मग ही संकल्पना व स्वतःचे शरीर याबद्दल अधिक अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी सकाळी लवकर उठणाऱ्या प्रकारातली नाही आहे. रात्रीच्या वेळी मी सर्वोत्तम काम करते. रात्रीच्या वेळी माझी सर्जनशीलता सर्वाधिक असते असे मला वाटते. जर माझे ध्येय शक्य तितके काम करण्याचे असेल तर मी स्वतःवर सकाळी लवकर उठण्याची जबरदस्ती का करत होते? आता मला माझ्या स्वतःची सर्वोत्तम कामगिरी कधी घडते हे कळलं होतं. त्यामुळे बाकी सगळेजण जो दिनक्रम अनुसरतात तोच दिनक्रम अनुसरण्याची स्वतःवर जबरदस्ती करण्याऐवजी मी स्वतःला वाटेल तेव्हा काम करते. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगते आहे? तर माझा मुद्दा असा आहे की प्रत्येकजण आत्मसुधारणा प्रकल्प सुरू करत असतो. प्रत्येकजण ध्येय ठरवत असतो. पण बहुसंख्य लोक ते सोडून देतात. मी सुद्धा असं सोडून देत होते. भूतकाळात तुम्हीही अशा प्रकारे तुमची ध्येय सोडून दिली असतील? नक्की. का? कारण काही दिवसातच तुम्हाला ती शिक्षा वाटू लागते. सुरुवातीला तुम्ही प्रेरणेचा डोस घेऊन कामाला लागलेले असता तेव्हा छान वाटते. पण ती प्रेरणा भुरकन गेली की आपण ते सोडून देतो. आपल्याला ते रोमांचक वगैरे वाटत नाही तर ते थकवणारे वाटू लागते. हे घडण्याचे कारण म्हणजे प्रत्येकजण वेगळा असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे काम करणे आवडते. तुम्ही जर स्वतःला इतर कोणी शोधलेले मार्ग अनुसरणे भाग पाडले तर तुमची स्वतःच्या आयुष्यावरची पकड सुटेल. आपल्या ध्येयावर काम करणे मौजेचे व रोमांचक असले पाहिजे, थकवणारे नाही. आत्ता ते मौजेचे बनवण्यासाठी आपण स्वतःला लवचिक राहू द्यायला हवे. म्हणजे ध्येयपूर्तीसाठी पारंपरिक पद्धती अनुसरण्यापासून स्वतःला मुक्त करायला हवे. तुम्हाला कशा प्रकारे काम करायला आवडते व तुमच्या हातून कोणत्या वेळात सर्वोत्तम कामगिरी घडते हे तुम्ही शोधून काढणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयांप्रती सक्रिय होता तेव्हा तुम्हाला ताकद आल्यासारखे वाटले पाहिजे. 2023 सालातील माझे एक ध्येय होते. लेखिका म्हणून माझ्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करणे माझे भव्य कृती ध्येय होते. दररोज 10 पाने लिहिणे बरेच लोक शिफारस करतात. त्याप्रमाणे मी सकाळी पहिल्यांदा लिहायला बसत नाही. कारण माझ्या मते तुमची इच्छा नसेल तर तुम्ही लिहू शकत नाही. माझ्यासाठी लेखन हा दिनक्रम नाही तर ती माझी अत्यंत जिवलग गोष्ट आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर स्वतःवर लेखनाची सक्ती करण्याऐवजी मी मला लिहावेसे वाटेल तेव्हा लिहिते. अशा प्रकारे हे माझ्यासाठी अधिक मौजेचे बनते. माझ्या आयुष्यातील आणखी एक उदाहरण सांगते. मला नेहमी आपण फिट राहावे असे वाटायचे. मी दररोज जिमला जाण्याचे लक्ष ठेवायचे आणि आपण सुडौल होतोय असेच कल्पनाचित्र रंगवायचे. पण माझा हा संकल्प कधीही 1-2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकत नसे. त्यामुळे यावर्षी मी शरीरासाठी रोज चलनवलन ठेवायचे. पण ते कसे करायचे ते आपण ठरवायचे असं ठरवले.
कूल मानल्या जाणाऱ्या व लोकप्रिय कल्पनांच्या मागे न जाता आपल्या शरीराची हालचाल कशा प्रकारे करायची हे आपण ठरवायचे असे माझे ध्येय होते. मी कधी कधी नृत्य करते, योगसाधना करते, तर काही वेळा मी लवकर उठून 10-12 किलोमीटर सायकलिंग करते. मला अशा प्रकारे काम करायला आवडते. तुम्हाला फरक लक्षात येतोय? आता मी दररोज माझ्या ध्येयांच्या दिशेने पुढे जात आहे, पण मला हव्या त्या पद्धतीने मी एखादी विशिष्ट गोष्ट विशिष्ट पद्धतीने करण्याची स्वतःवर सक्ती करत नाही. हे माझे आयुष्य आहे आणि मी स्वतःला सुखकर होईल अशा पद्धतीने माझी ध्येय साध्य करेन. मी तुम्हालाही हेच करण्याबाबत सुचवेन. कोणतीही गोष्ट स्वतःसाठी ओझे न बनवता ती मौजेची बनवा. त्यामध्ये थोडे बदल घडवा. आज तुम्हाला काय करायला आवडेल व तुम्ही नेहमीच्या चाकोरीबद्ध गोष्टीसुद्धा कशा प्रकारे मौजेच्या बनवू शकाल यावर लक्ष केंद्रित कराल. यातील मुख्य मुद्दा असा की तुम्ही कायम आहात तसेच राहत नाही, तर तुम्ही विकसित होता. तुमची पसंती बदलते, तुमची कार्यशैली बदलते आणि तुम्हाला आज ज्या गोष्टींचा उपयोग झाला असेल त्यांचा तुम्हाला उद्या उपयोग होईलच असे नाही. चला तर पुढे जाऊया. आता तुमची कृती ध्येय ठरवा आणि आत्मसुधारणेच्या वाटचालीला आजच सुरुवात करा. एकांताची गोडी लावून घ्या. तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवणे आवडते, तर काही विशिष्ट लोक आजूबाजूला असणे अजिबात आवडत नाही. असे का घडते? कारण तुम्ही जेव्हा तुमच्या प्रियजनांसोबत व तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत असता तेव्हा वेळ कसा बुरकन उडून जातो असे लोक तुम्हाला त्यांच्या असण्याची सोबतीची सवय लावतात. ते तुम्हाला इतकी प्रेम सहानुभूती देतात, खयाळते हास्य देतात, तुम्ही परस्परांना गोपीते सांगता, तुम्हाला त्यांच्या मिठीत प्रेमाची उब लाभते. तुम्ही या गोष्टी मिळाव्यात यासाठी उत्सुक असता, होय ना? आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसता तेव्हा तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या मधुर गोष्टींची आठवण येते, उणीव जाणवते. तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट लोक आजूबाजूला असलेले अजिबात आवडत नाही, कारण त्यांच्यासोबत काळ हा राक्षसासारखा वाटतो. ते तुम्हाला समजून घेत नाहीत. त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखे काहीही नसते, ना प्रेम ना कुठला समान आवडीचा विषय. मी काय सांगते हे तुम्हाला समजत नसेल तर थेट स्पष्टच सांगते. तुम्हाला तुमच्या स्वतःसोबत वेळ घालवायला न आवडण्याचे कारण म्हणजे तुमचे तुमच्याशी असलेले नाते हे दुसऱ्या प्रकारात मोडते. तुमच्याकडे स्वतःला देण्यासारखे काहीच नसते, ना प्रेम ना आनंद. या आधी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा माझ्या गावी परत आले तेव्हा माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना माझ्याशी संपर्क ठेवायचा नव्हता, पण आता त्या मला मेसेज करून बाहेर येणार का असे विचारतात. काय बदलले आहे कोण जाणे, पण आता मला त्यांच्याबरोबर जायचे नसते. मला माझे काम करत घरी इतके सुखकर, आनंदी व शांत वाटते की मला इतर कोणाची बाहुली बनण्यात जराही रस उरलेला नाही. पूर्वीची रेणुका त्यांच्यासोबत गेली असती, पण आता मी जात नाही. का? कारण मला करण्याजोग्या अधिक आनंददायी गोष्टी आहेत. मी स्वतःच्या मनोरंजनाचे इतर मार्ग निर्माण केले आहेत. मी माझ्या एकटीच्या वेळाचे रूपांतर केले आहे. दुःखी कष्टी ते गोडी निर्माण झालेला तुम्हीही असेच करावे अशी माझी इच्छा आहे. ते कसे करायचे? चला तर पाहूया. सुखाचे बहुविध स्रोत निर्माण करा. तुमच्या मनात अनेक इच्छा दडपलेल्या असतात, अशा गोष्टी ज्या तुम्हाला नेहमी करायच्या असतात, पण त्यासाठी तुम्हाला कधीही वेळ मिळत नाही. एखादा विशिष्ट छंद जोपासणे अथवा एखादे कौशल्य शिकणे, पण त्यासाठी तुम्हाला कधीही मोकळा वेळ मिळालेला नाही. फक्त तुम्हाला सोशल मीडियावर स्क्रोल करायला किंवा अखंड नेटफ्लिक्स बघायला कायम मुबलक वेळ असतो. तुमच्या मनाला ज्या गोष्टींची तीव्र इच्छा असते त्या गोष्टी करायला तुमच्याकडे वेळ नसतो. आपण लहान असताना आपल्याला नवनव्या गोष्टी करून पाहण्याचा किंवा नवे खेळ खेळण्याचा थरार असायचा. त्यामध्ये परिपूर्णता किंवा कार्यक्षमता अशा गोष्टींची चिंता नसायची. आपण जसजसे आपण प्रौढत्वाच्या दिशेने निघालो तसे जबाबदारीचे ओझे, यशस्वी बनण्याचे ओझे व आपली पात्रता सिद्ध करण्याची गरज या गोष्टींनी आपल्या आयुष्यातील सगळे आनंद हिरावून घेतले. काही छंदांबद्दल आपली उत्कट भावना असायची, त्यामुळे आपण थरारून जायचो, पण आज ते छंद आपल्या आयुष्याचा भाग नाहीत. त्यावेळी काही पिकनिकची ठिकाणे अशी होती की जिथे जाण्यासाठी आपण अतिशय उत्सुक असायचो, पण आज आपण दिवसभर सोफ्यावर बसून आपल्याला जायला कुठले ठिकाण नाही अशी कुरकर करत राहतो. हे कसे घडले? बहुधा लहान असताना आपण आयुष्यातील छोट्या आनंदांनी खुश होत असतो. लहान मुले स्वतःच्या मनोरंजनाचे मार्ग शोधतात, त्यामुळे ती नेहमी आनंदी असतात. त्यांना स्वतःला आनंदी कसे बनवायचे हे माहीत असते. मात्र प्रौढ लोक बहुतेक वेळा दुःखी असतात, कारण इतरांनी येऊन आपले मनोरंजन करावे अशी आपली अपेक्षा असते आणि जेव्हा असे कोणीही येत नाही तेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवू लागतो. मी जर तुम्हाला असे विचारले की तुम्ही स्वतःला आनंदी बनवण्यासाठी दररोज करत असलेली एक गोष्ट सांगा, तर तुम्ही काय सांगाल? याचे उत्तर देणे कठीण आहे, मला माहीत आहे. माझीही अशीच अवस्था होते. जगाने आपले चीअरलीडर बनावे अशी अपेक्षा करणे अगदी सोपे असते, पण आरशात पाहून तू स्वतःसाठी काय करतोस, काय करतेस हा प्रश्न विचारणे मुश्किल असते. त्यामुळे आपल्याला एकटे वाटते यात आश्चर्य ते काय? मी काही तुमची आई नाही, त्यामुळे मला तुम्हाला उद्युक्त करणे हे माझे काम नाही. प्रौढावस्था सोपी नसते हे मला माहीत आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. तुम्हाला एकाच वेळी सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात आणि स्वतःचीही काळजी घ्यायची असते. पण मुद्दा असा की तुम्ही किती मेहनत करता,
तुम्ही किती काम करता व दिवसाखेरीज तुम्हाला कामाचे किती ओझे जाणवते या गोष्टींना काहीही महत्त्व नाही. दिवसभरात तुम्ही असे एकतरी काम करता का ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटते? ही गोष्ट महत्त्वाची आहे. खूप मेहनत करण्यामुळे आपल्याला दमल्यासारखे वाटत नाही, तर आपण आपल्याला ज्यामुळे खरा आनंद होतो अशा गोष्टी फारशा करत नाहीत, म्हणून आपल्याला दमल्यासारखे वाटते. बहुधा त्यामुळे जर तुम्ही स्वतःला स्वतःशी जोडल्यासारखे वाटेल, तुमच्या आत दडलेल्या लहान मुलाशी जोडल्यासारखे वाटेल, अशी एक जरी गोष्ट जाणीवपूर्वक केली तर आयुष्य आनंददायी वाटू लागेल. आपण ज्या गोष्टीने रोमांचित होतो, ज्या गोष्टीसाठी आतुर असतो, अशी किमान एक तरी गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात केली पाहिजे. आनंद तुम्हाला शोधत येणार नाही आहे, तो तुम्हाला शोधावा लागेल. आणि जर तुम्हाला तो शोधता येत नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाचे स्रोत निर्माण करा. तुम्हाला जगण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप काही करावे लागते, तरीही दररोज तुमच्या आवडीची एक तरी गोष्ट करा, म्हणजे आनंद मागे पडणार नाही. तुमचे आयुष्य आनंदी बनवा. ते फक्त सुसह्य होईल एवढेच पाहू नका व विकेंड्सच्या मेहरबानीवर राहू देऊ नका. हे सांगणे फक्त सोपे आहे, मला माहिती आहे, पण तुम्हाला सदैव करायची असलेली गोष्ट करण्याचा प्रयत्न न करण्याच्या सबबी सांगणे बंद करा. तुमचे अंतर्मन तुम्ही आयुष्याच्या हातात हात घालण्याचे, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करायला सुरुवात करण्याची कधीही वाट पाहतात. इतरांनी व जगाने तुमच्या आयुष्यात आनंद आणण्याची तुम्ही बरीच वाट पाहिलीत. आता तुम्ही स्वतःचीच जाणीवपूर्वक अशी आनंद आयुष्य जगन घडवायचे आहे. केवळ आनंदीच नव्हे तर सुखी, समाधानी. आनंद ही चीप गोष्ट असते. सुख आयुष्य समृद्ध बनवते, ही गोष्ट चांगली. तुम्ही जाणीवपूर्वक शोधलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखाचा किमान एक तरी स्रोत नेहमी सापडेल. मी जाणीवपूर्वक हा शब्द पुन्हा पुन्हा का वापरत आहे? कारण आपण आपल्या डिफॉल्ट सेटिंगवर परत जाऊन आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी जगाला दोष देणे अगदी सोपे असते. पण जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता व संपूर्ण सजगतेने तुमचा दिवस सुखकर बनण्यासाठी काहीतरी शोधता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की संपूर्ण आत्मसजगतेने तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा प्रत्येक गोष्टीची मौजेचीच बनते. सकाळी तुमच्या चहाचा गंध, तुमच्या गालांना स्पर्श करणारे सूर्यकिरण किंवा एखादा अनोळखी माणूस तुमच्याकडे ज्या प्रकारे पाहतो, ते अगदी छोट्या छोट्या क्षणातसुद्धा तुम्ही सुख शोधू शकता. त्यांच्याशी खेळा. सुख तुमच्याशी लपंडाव खेळत असते. तुमच्याच काळजात कुठेतरी खोलवर दडलेले सुख तुम्ही शोधायला हवे. माझ्या आयुष्यातील एक उदाहरण सांगते. मला माझे गाव अजिबात आवडायचं नाही, कारण ते खूपच लहान आहे. ते इतके लहान आहे की मला आवडणारे काहीच तिथे नाही. आमच्या गावात एकही उद्यान नाही. मी निसर्गप्रेमी आहे. ग्रंथालय नाही. मी पुस्तकप्रेमी आहे. पुस्तकांचे दुकान नाही आणि कला दालने वगैरे तर नाहीतच. पण मी जर या बाबतीत सुधारणा होण्याची वाट बघत बसली असते तर मी अजून वाटच बघत बसली असते. पण मी दोषारोप करत बसण्यापेक्षा किंवा स्वतःला अन्यायग्रस्त समजत राहण्यापेक्षा मी माझ्याकडे असलेल्या गोष्टींच्या बळावर सुखाचे स्रोत निर्माण करायचे ठरवले. मग मी आमच्या गावातल्या अरुंद रस्त्यांवर संध्याकाळी फिरायला जाऊ लागले. त्या फेरफटक्याकडून माझी फार काही अपेक्षा नसते. मला फक्त विराम घेता यावा. जिथे सगळेजण आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी धावाधाव करत आहेत, अशा जगापासून ब्रेक घेता यावा एवढीच माझी अपेक्षा असते. माझ्या या संध्याकाळच्या फेरफटक्यामुळे मला माझा दृष्टिकोन नव्याने बनवता आला व मला माझ्या गावाकडे नवलाईने पाहता आले. याआधी मला न दिसलेल्या गोष्टींकडे लक्ष देता आले. काही जुनी घरे व त्यांची रहस्यमय दारे यांमध्ये इतिहासाचा छोटासा अंश शोधता आला. त्याच एका सुरी गोष्टी करणाऱ्या, तेच ते चेहरे पाहताना काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. याच कारणामुळे मी संध्याकाळी फिरायला जाते. माझ्या मनातल्या मनात भ्रमंती सुरू होण्याआधी क्षणभर मला लोकांकडे पाहायचे असते, त्यांचे निरीक्षण करायचे असते. मला कोणाच्या तरी आयुष्याचा भाग व्हायचे असते. आजही माझ्या या संध्याकाळच्या फेरफटक्याची मी वाट पाहत असते. मी माझ्या गावात असले तरी किंवा अन्यत्र कुठेही असले तरी या फेरफटक्याची उत्सुकता दिवसभर माझ्या मनात असते. खास करून दुपारी मी जेव्हा कंटाळलेली व पेंगुळलेली असते, तेव्हा काही वेळ विराम घेणे व ज्या गोष्टीकडे मी कधीही लक्ष दिले नव्हते त्या गोष्टी पाहणे मला रोमांचक वाटते. ही गोष्ट बऱ्याच जणांना अगदी क्षुल्लक व कदाचित बिनमहत्त्वाची वाटेल, पण माझ्यासाठी ती महत्त्वाची आहे. याचा मला विश्रांती घेण्यासाठी व प्रापंचिक दडपणांपासून ब्रेक मिळवण्यासाठी उपयोग होतो. तुम्ही छोट्या गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न करा, असे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. तुमचे आवडते संगीत ऐकत कॉफीचा आस्वाद घ्या आणि या संपूर्ण प्रक्रियेत कसलीही घाई करू नका. मेणबत्तीच्या उजेडात प्रेमगीतांच्या सोबतीने स्वयंपाक करा. तुमचे सुख कशात आहे हे तुमच्या काळजाला माहीतच असते. त्याचा सल्ला अनुसरा आणि दैनंदिन जीवन सुखी बनवा. यातला मुद्दा असा की तुम्ही सुख शोधा, नाही तर चिंता तुम्हाला शोधतील. मित्रांनो, हे वाक्य पुन्हा एकदा हायलाईट करा. तुम्ही सुख शोधा, नाहीतर चिंता तुम्हाला शोधते. खूप गहन अर्थ मांडला यात. नक्कीच आम्ही ह्यावर विचार करण्यासारखा आहे.
नवी कौशल्य शिका व स्वतःला आव्हान द्या. मला पोहायला शिकायचे होते, कॅलिग्राफी शिकायची होती आणि जर्मन भाषा शिकायची होती. मला अजूनही असंख्य गोष्टी शिकायच्या आहेत. काही वेळा मला नव्या गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा असते, पण मी या इच्छेकडे कधीही फारसे लक्ष दिले नव्हते. कारण वेळ कोणाकडे आहे आणि आपण सर्वजण काहीतरी नवे करण्यासाठी आयुष्यभर वाट पाहत का राहतो किंवा नव्या गोष्टी शिकण्याची आपल्याला भीती का वाटते हे मला कळत नाही. आपण सोशल मीडियावर तासनतास वाया घालवतो, पण एखादे नवे कौशल्य शिकण्यासाठी दररोज 15 मिनिटं देणे आपल्याला अवघड वाटते. आपण ज्या जगात राहत आहोत तिथे कोणतीही नवी गोष्ट शिकणे अगदी सोपे आहे. एक पैही न खर्च करता यूट्यूब उघडणे इतके आपल्याला सर्व साधन स्रोत निशुल्क उपलब्ध आहे, ते सुद्धा आपल्या हाताच्या बोटांशी. तरीही आपण आपल्याच तोंडावर मारायला सबबी किंवा खोट्या गोष्टी शोधत असतो. केवढे हे औदार्य. मला नेहमी वाटायचे, जर मला या गोष्टी शिकायच्या असतील तर मला कोणी रोखले आहे? मी या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत होते. मग माझ्या लक्षात आले की इतके दिवस मी स्वतःलाच मूर्ख बनवत होते. आपल्या सर्वांकडे वेळ असतो. तुम्हाला जर एखादी गोष्ट खरोखर करायची असेल तर वेळ ही समस्या नसतेच. मूर्ख सबबी शोधण्याची सवय ही समस्या असते आणि सबबीसुद्धा नव्हे. तर तुम्हाला स्वतःशीच बेमालूमपणे खोटे बोलण्याची सवय लागलेली असते. इतके बेमालूम की त्यासाठी जणू तुम्हाला पुरस्कार मिळणार असतो. गेल्या वर्षी मी 3 नवी कौशल्ये शिकली. त्यातील एक कौशल्य मला 16 वर्षांची असल्यापासून शिकायचे होते. काही महिन्यांपूर्वी मी क्रोशाचं काम करायला सुरुवात केलं होतं. आता मला ते येऊ लागल्यामुळे रोज काहीतरी नवे बनवण्यासाठी मी अत्यंत रोमांचित असते. मी त्यासंबंधीचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असते. क्रोशाची बॅग कशी विणायची याबद्दलचे किंवा पिनट्रेस्टवर क्रोशाचे मस्त टॉप सेव्ह करत होते. हे सगळे मला अतिशय रोमांचक वाटते. माझ्या कामापलीकडेही मला आयुष्य आहे असे मला वाटते. मी बनवत असलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे माझी प्रगती होत आहे असे मला वाटते. मला नेहमी ज्या गोष्टी शिकायच्या होत्या त्या मी शिकत आहे ही गोष्ट मला रोमांचक वाटते. यातूनच काहीतरी अनपेक्षित घडू शकेल या विचाराने मी थरारून जाते. काल मी झोपेची आराधना करत होते, पण माझ्या मनात क्रोशाचा नवा प्रकार करून पाहण्याचा विचार रुंजी घालत होता. म्हणून मी उठले आणि क्रोशाचे काम करू लागले. कदाचित तुम्हाला नव्या गोष्टी करून पाहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी वेळ नसेल, ही गोष्ट मी समजू शकते. तरी तुम्ही दररोज किमान 15 ते 20 मिनिटे फक्त स्वतःसाठी ठेवू शकता. मी तुम्हाला तुमचे आयुष्य रोमांचक बनवा एवढेच सांगू शकते. तुम्हाला कधीपासून शिकायची इच्छा असलेली नवी गोष्ट शिका. मग ते विणकाम असेल, जलतरण असेल किंवा नवी भाषा शिकणे असेल. नवीन कौशल्यात पारंगत व्हायला वेळ लागेल, पण ह्या प्रक्रियेत तुमचे दैनंदिन आयुष्य रोमांचक होईल. तुमचे मन पुन्हा जागे होईल. तुमच्या मनात सर्जनशील कल्पना येऊ लागतील आणि मग आयुष्य परिपूर्ण वाटू लागेल. त्यामुळे प्रयत्न करून बघा. तुम्ही एकटे असता तो वेळ काहीतरी शिकण्याद्वारे व तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याद्वारे अधिक चांगला बनवा. जी गोष्ट करण्याची तुमची कधीपासूनची इच्छा असेल अशी गोष्ट करा. स्वतःला प्रश्न विचारा, तुला शिकायची होती पण तू कधी त्यात रस घेतला नाहीस किंवा पुरेसे लक्ष दिले नाही अशी गोष्ट कोणती? नृत्य, नवी भाषा शिकणे, ती गोष्ट कोणतीही असो, फक्त ती शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचा एकटेपणा असण्याचा वेळ हा तुमच्या प्रगतीचा काळ बनवा. तुमच्या मेंदूला ज्ञानाचे खाद्य द्या. आपल्याला सांगण्यात आलेले अत्यंत कीव येण्याजोगे असत्य कोणते ते माहीत आहे. आपली अशी धारणा करून दिलेली असते की अभ्यास करणे हे अत्यंत कंटाळवाणे असते आणि सतत पुस्तक वाचणारे व काहीतरी नवे शिकण्याच्या शोधात असलेले लोक घासू किडे असतात. बहुतेकशा चित्रपटांनी, पुस्तकांनी व मालिकांनी आपल्या डोक्यात ही कल्पना भरवलेली असते की जर तुम्ही विशीचे असाल तर भन्नाट जागा, मद्यपान करा, आचरट गोष्टी करा. प्रसारमाध्यमे व मनोरंजन उद्योगाने यशस्वीरित्या आपली अशी धारणा बनवलेली आहे की शाळा कॉलेजमध्ये मेहनतीने अभ्यास करणारी मुले मूर्ख, चमत्कारिक असतात, ज्यांच्याकडे आयुष्याचा आनंद घेण्याची साधने नसतात. हे जाणून बुजून सुरू आहे. ही संपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक तयार केलेली आहे. असंख्य लोक सुंदरशा बागेत किंवा ग्रंथालयात पुस्तक वाचत बसण्याऐवजी विकेंड्सना दारू पिण्याला पसंती देतात. हे असेच घडत नाही. आपण नेता बनू नये तर अनुयायीच राहावे यासाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या कमजोर बनवण्याच्या दृष्टीने याची रचना केलेली आहे. यावर कळस म्हणजे प्रत्येक देशातील शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीने बनवलेली आहे की आपण पुस्तकांचा तिरस्कार करू लागतो. वर्षानुवर्षांपूर्वी काही अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी जे विषय निवडले त्यात प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले असलेच पाहिजे ही अपेक्षा कीव करण्याजोगी नाही का? आपण सर्वांनी कठोर मेहनत घेऊन आणि आपल्यावर जे विषय लादले गेले आहेत त्यातील आपल्या मार्कांच्या आधारे आपली बुद्धिमत्ता सिद्ध करणे अपेक्षित असते. लोक पुस्तकांचा तिरस्कार करतात. यात आश्चर्य ते काय? पण यात चांगली गोष्ट आहे. कोणती आहे ते सांगू? ती म्हणजे
आता आपण शाळेत नाही आणि जरी तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असाल तरीही तुम्ही तुमच्या मेंदूला ज्ञानाचे खाद्य देण्याची जबाबदारी घेऊ शकता. अशा ज्ञानाचे जे तुमच्या मते वास्तव जीवनात जिंकण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता शाळा व त्या कठोर व्यवस्था नाहीत. आता तुमचे तुम्ही आहात. आता तुम्ही तुम्हाला रोमांचक वाटणारी व आयुष्यात प्रगती करण्यासाठी सहाय्य करणारी पुस्तके वाचू शकतात. माझं कॉलेजचे शिक्षण संपले तेव्हा मी आयुष्यात पुन्हा कधी पुस्तक न वाचण्याची शपथ घेतली होती. मला पुन्हा पुस्तक वाचणे भाग पडेपर्यंत. मला पुस्तकांचा अक्षरशः तिटकारा होता. माझ्या कॉलेज जीवनाच्या 3 आणि शाळेच्या अगणित वर्षात मला त्याही कधीही काही वास्तव आयुष्यात लागू करण्याच्या योग्यतेचे वाटले नाही. माझ्या पदवीने मला चांगली नोकरी दिली नाही. मग त्याचा उपयोग काय आहे? पुस्तके कंटाळवाणी असतात. ती कोणी कशाला वाचायची? अरे थांबा. हे पूर्वीची रेणुका बोलत आहे. 2020 साली लॉकडाऊन दरम्यान मी पहिल्यांदा पुस्तक हातात घेतले. त्यावेळी मला तीव्र नैराश्याने ग्रासले होते. मी मानसिकदृष्ट्या खचले होते आणि व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातल्या विविध समस्यांनी त्रासले होते. आणि त्याचवेळी मी रॉबिन शर्मांचे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी वाचले. या पुस्तकाने मला सगळे चित्र स्पष्ट होण्यात मदत तर केलीच, शिवाय मला पुस्तकांच्या प्रेमात पाडले. त्यानंतर मी 200पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. मला पुस्तकांचे अक्षरशः व्यसन जडले होते. एक पान झाले की दुसरे पान, एक पुस्तक संपले की दुसरे पुस्तक. पुस्तक माझ्यासाठी ड्रग्ज बनली होती. माझे कॉलेज संपले होते. आता मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणी प्रोफेसर किंवा अन्य कोणी नव्हते आणि माझ्यात आत्मविश्वास इतका कमी होता की मला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी कोणाची तरी गरज भासत असे. त्याचवेळी पुस्तकांनी माझी मदत केली. मला ज्या गोष्टीत गरज भासेल त्या विषयावरचे पुस्तक वाचायला घेत होते, बस इतकेच. आणि तेव्हापासून माझे आयुष्य अशा प्रकारे बदलले गेले की मी ते शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला माझे वाक्य घासून गुळगुळीत झाल्यासारखे वाटू शकेल, पण पुस्तके हे सामर्थ्यशाली असतात आणि शब्दात तुमचे अवघे आयुष्य बदलून टाकण्याची ताकद असते. मी हे तत्त्वज्ञान जगले आहे. माझी अशी परमधारणा आहे की पुस्तकांनी मला बदलले आहे. पुस्तकांनी मला स्वतःला व जग समजून घेण्यात मदत केली आहे. पुस्तकांमुळेच मी माझ्या मेंदूला ज्ञानाचे खाद्य देऊ शकले आणि आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त पावसाळे लिहिलेल्या लोकांचे सुजाणताही मला लाभू शकले. पुस्तकांमुळेच मी इतरांच्या चुकातून शिकू शकले, तसेच सहृदयता व परानुभूतीही शिकले. पुस्तकांनी मला अधिक चालाक्ष बनवले. पुस्तकांनी मला विवेक दिला. माझ्या प्रत्येक उच्छ्वासासोबत मी आत्मविश्वास संपन्न व आयुष्यात अधिक यशस्वी बनत गेले. पुस्तके कंटाळवाणी नसतात, ती जादूही असतात. पुस्तकांमध्ये तुमचे रूपांतर करण्याची, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील व्यक्ती बनवण्याची ताकद असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तके आपले सर्वोत्तम मित्र असतात. पुस्तके तुम्हाला माणसाप्रमाणे सोडून जात नाही. जर तुम्ही एखादे पुस्तक वाचलेत तर त्यातील ज्ञान सदैव तुमच्यासोबत राहते व गरजेच्या वेळी ते तुम्हाला मार्ग दाखवते. तुमच्या मित्रमैत्रिणींकडून हीच तर अपेक्षा असते, नाही का? तुमच्या जिवलग मित्राने तुमच्याशी प्रामाणिक राहावे असे तुम्हाला वाटते. पुस्तके तुमच्याशी प्रामाणिक राहतात. ती तुम्हाला आरसा दाखवतात आणि त्याचवेळी अधिक चांगले बनण्यासाठी तुम्हाला मदत करतात. जेव्हा कधी मला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज होती तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात मला पुस्तकातील शहाणपणाच्या धड्यांनी मार्ग दाखवला. प्रसारमाध्यमांना तुम्हाला मूर्ख बनवू देणे थांबवा. पुस्तके तुमच्या कल्पनेपलीकडे चित्तवेधक असतात. तुम्ही सर्व प्रकारची पुस्तके वाचा. तुम्हाला आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगायला शिकायचे असेल तर स्वयंसहाय्यक विषयक पुस्तके वाचा. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे विचार करायला शिकायचे असेल तर थोर तत्त्ववेत्त्यांची पुस्तके वाचा. तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनायचे असेल तर आध्यात्मिक पुस्तके वाचा. तुम्हाला आयुष्यात रोमांचकता हवी असेल तर कल्पनारम्य पुस्तके वाचा. तुम्हाला माणसे समजून घ्यायची असतील तर कथा कादंबऱ्या वाचा. पुस्तकांमध्ये हे सर्व काही असते. पुस्तके वाचा. तुमच्या मेंदूला खाद्य पुरवा. तुमच्या मोकळ्या वेळात अथवा ज्याला तुम्ही अलोन टाईम म्हणता त्या वेळात एखादे पुस्तक घ्या आणि किमान 5 पाने वाचा. त्यातील शब्दांच्या डोहात बुडून जा. तुम्हाला ज्या विषयात रस असेल अशी पुस्तके वाचा. तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची पुस्तके वाचा व त्यांच्या अनेक दशकांच्या कार्यातून ते काय शिकले आहेत हे जाणून घ्या. तुम्हाला स्फूर्ती देणाऱ्या लोकांनी लिहिलेली पुस्तके वाचा व त्यांचे शब्द ग्रहण करून तुम्ही स्वतः त्याचाच छोटासा भाग बना. आता सबबी व नाटके पुरे झाले. तुम्हाला इतक्या गोष्टी लाभल्या आहेत. प्रगती साधण्यासाठी व शिकण्यासाठी खूप काही आहे. आयुष्यात शिकण्यासाठी व प्रगती साधण्यासाठी पुस्तके हा सर्वात मोठा मार्ग आहे. त्यासाठी केवळ वाचनच नव्हे तर शिकण्याप्रती स्वतःला वाहून घ्या. तुमच्या मेंदूला ज्ञानाचे खाद्य पुरवणे हे तुमचे ध्येय बनवा. जर पुस्तके उपलब्ध नसतील तर तुमच्या आवडत्या लोकांचे पॉडकास्ट व व्याख्याने ऐका. तुमच्यासाठी प्रेरणादायी असणाऱ्या लोकांची टेड टॉक्स ऐका. जर तुमचे कुतूहल जागवणारा एखादा विषय असेल तर त्याला मनातल्या मनात हळूहळू नष्ट होऊ देऊ नका. उठा आणि इंटरनेटवर तो विषय सर्च करा. यूट्यूब किंवा मास्टर क्लासवर जा. आपल्याला मेंदूला ज्ञानाचे खाद्य द्यायचे आहे, केर कचऱ्याचे नाही.
लोक तुम्हाला कसे सोडून गेले याबद्दल तक्रार करायला तुमच्याकडे वेळ नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकणे आवश्यक आहे. असे कितीतरी विषय व पुस्तके आहेत जे तुम्हाला जिवंतपणाची आणखी जाणीव देतील. तुमचा वेळ या गोष्टींना समर्पित करा. मौजेचं स्वाध्याय. हे सगळे थोडे मौजेचेच बनवण्यासाठी तुमच्या लॅपटॉपवर अथवा मोबाईलवर स्वतंत्र फोल्डर तयार करा किंवा एक स्वतंत्र वही घाला. त्यामध्ये जे जे तुम्ही शिकाल त्या सगळ्यांची नोंद करा. या फोल्डरला अथवा वहीला मनाचे खाद्य असे नाव द्या. तुम्ही शिकलेली प्रत्येक छोटीशी गोष्टीसुद्धा या वहीत नोंदवा. जर तुम्ही एखादे पॉडकास्ट, टेड टॉक ऐकलेत तर त्याचा सारांश लिहून ठेवा. फक्त महत्त्वाचे मुद्दे लिहिलेत तरी चालेल. जर तुम्हाला एखाद्या विषयावर अधिक जाणून घ्यावेसे वाटले तर तो विषय लिहून ठेवा. तुमच्या मेंदूसोबत वेळ ठरवा आणि तो विषय, संकल्पना याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वेळ द्या. जर तुम्ही एखादे पुस्तक वाचले तर त्यातून शिकलेल्या सर्व गोष्टी लिहा. तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अंमलात आणायच्या असलेल्या सर्व गोष्टीही लिहा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल तर तुमच्या वहीत त्या व्यक्तीचा प्रोफाईल तयार करा. त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव लिहा, त्याचा फोटो लावा व त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला समजलेली प्रत्येक गोष्ट लिहा. ही वही अथवा स्वतंत्र फोल्डर हे तुमच्या परिवर्तनाच्या दिशेने पडलेल्या पहिल्या पावलाचे सुचिन्ह बनू द्या. तुम्ही आयुष्यात प्रगती साधण्यासाठी व तुमच्या सर्वोत्तम रूपात येण्यासाठी सज्ज आहात हे या वहीतून स्पष्ट होऊ द्या. अखेर मी इतकेच सांगेन, वेळाची वाळू हातातून निसटू देऊ नका. स्वतःला सुसंस्कृत करा, प्रशिक्षित करा आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःसोबत मौज करा. आणि मित्रांनो, रेणुका गौराणी यांनी या धड्याचा अंतिम टप्पा गाठलेला आहे आणि त्याचे शीर्षक आहे आत्मनिर्भर बना. आत्मनिर्भर बना. मी अत्यंत मौजप्रिय व कल्पक व्यक्ती आहे, पण मला माझी वाक्य अर्धवट सोडण्याची वाईट सवय आहे. मला असे म्हणायचे होते की मी मनोमन अत्यंत मौजप्रिय व कल्पक व्यक्ती आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींसमवेत धमाल करत असल्याचे, विशेषतः मी कॉलेजला जाऊ लागले तेव्हाचे कल्पनाचित्र मी नेहमी रंगवायचे. मला वाटते मी नेहमी अशीच होते. मी नवे मित्रमैत्रिणी जोडल्याबरोबर आपण त्यांच्या समवेत धमाल करतोय, रात्री एकमेकांसोबत राहतोय, एकत्र मिळून सिनेमा पाहतोय, वेगवेगळ्या शहरात भटकतोय असे कल्पनाचित्र रंगवायचे. आणि अशा सगळ्या गोष्टी ज्यांच्यामुळे मी अति उतावीळ वाटायचे. मला आठवते मी जेव्हा कॉलेजला जाऊ लागले तेव्हा माझी अशी कल्पना होती की मला काही चांगले मित्रमैत्रिणी भेटतील आणि आम्ही दर विकेंडला या नव्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊ किंवा आम्ही सगळे एखाद्या NGOचा वगैरे भाग बनू. पण कॉलेजमध्ये याच्या नेमके उलटे चित्र दिसत होते. पहिले काही आठवडे मी नजर वर करून कोणाला हॅलोसुद्धा म्हणू शकले नव्हते, कारण मी भलतीच बुजरी होते व माझ्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. जेव्हा मला मैत्रिणी मिळाल्या तेव्हा आम्ही सदैव आमच्या खोल्यांमध्येच असायचो, कारण त्यांच्यापैकी कोणालाही कधी बाहेर जाऊन नव्या गोष्टी करण्याची इच्छा नसायची. कॉलेज संपल्यानंतर मी घरी परत आले तेव्हाही असेच घडले. तेव्हा मला वाटले की आता मला माझे करिअर घडवावे लागेल. मग एकदा ते झाले की देशातील सगळ्याच प्रसिद्ध शहरांना भेट देईन, काही आठवडे तिथे राहीन आणि काही आयुष्यभराचे मित्रमैत्रिणी जोडीन. मी माझे करिअर घडवले आणि भ्रमंतीला सुरुवात केली. पण फक्त 2 शहरांना भेटी दिल्यानंतर या भ्रमंतीची अखेर झाली. कारण सांगू, कारण वास्तव माझ्या कल्पनाचित्रा इतके सुंदर नव्हते. शक्य असेल तर स्वतःला पत्र लिहा. माझा स्वतःशी संपर्क तुटला होता. हे चमत्कारिक वाटेल, पण करून बघा. तुमचा स्वतःशी संपर्क कसा तुटला होता हे लिहा. तुम्ही स्वतःकडचे कसे दुर्लक्ष करत होता व आता तुम्ही पुन्हा कधीही चूक करणार नाहीत ते लिहा. तुम्ही स्वतःसाठी ज्या कृती कराल त्या अद्भुतरम्य बनवा. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा ओळखा आणि त्यांना तुमच्या कल्पनेतल्यापेक्षा अधिक चांगले रूप द्या. हे सगळे स्वतःसाठी मेहनत घेणे आहे, कारण हे जग एखाद्या भव्य डिनर पार्टीसारखे आहे, ज्यात तुम्ही स्वतःच वाढून घ्यायचे असते. जर तुम्ही तुमचा इच्छित पदार्थ इतरांनी तुमच्या पानात आणून वाढावा अशी अपेक्षा केलीत तर तुम्ही उपाशी राहाल. मित्रांनो, हे वाक्य हायलाईट करण्यासारखं आहे. मी पुन्हा एकदा म्हणते, जर तुम्ही तुमचा इच्छित पदार्थ इतरांनी तुमच्या पानात आणून वाढावा अशी अपेक्षा केलीत तर तुम्ही उपाशी राहाल. तुम्हाला तेथील पदार्थांची चवसुद्धा चाखता येणार नाही. प्रत्येकजण त्याला ज्याची चव चाखायची असेल ते पदार्थ वाढून घेण्यात गर्क असतो. या पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्यासाठी काय उपलब्ध आहे ते पहा. तुम्हाला काय शोधून काढायचे आहे ते ठरवा आणि मग ते स्वतः मिळवा, कारण मी याआधी सांगितल्याप्रमाणे तुमचे तुम्ही असता. आणि अशा प्रकारे मित्रांनो, रेणुका गौराणी यांनी लिहिलेले दी आर्ट ऑफ बिंग अलोन या पुस्तकाचा इथे शेवट होतो आहे. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे ऑडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला इतर काही ऑडिओ बुक ऐकायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि
माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.